नमस्कार मित्रांनो, मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल। बीड जिल्हा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। एका वकील महिलेने गावात लाऊडस्पीकरच्या त्रासाविरुद्ध तक्रार दिली आणि त्याचं बक्षीस म्हणून काय मिळालं? अंगावर उठलेले काळे निळे व्रण, शेतात रिंगण करून अमानुष मारहाण आणि धमक्या की आमच्या विरुद्ध बोललात तर संपवून टाकू। या सरपंचाची हिम्मत एवढी कशी वाढली? यामागे राजकीय पाठबळ आहे का? आज आपण या संपूर्ण घटनेचा मागोवा घेणार आहोत। ती वकील महिला कोण आहे, तिला कोणी आणि का मारलं, त्यांच्यावर पोलिसांनी काय कारवाई केली आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्याचं गुन्हेगारी आणि राजकीय वास्तव काय दर्शवतं? मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ही महिला आहे ॲडव्होकेट ज्ञानेश्वरी श्रीधर अंजान। या अंबाजोगी सत्र न्यायालयात वकिली करतात। त्यांना मायग्रेनचा त्रास असून गावातील सततच्या ध्वनी प्रदूषणामुळे त्रास अधिकच वाढत होता। त्यामुळे त्यांनी गावात लावले जाणारे लाऊडस्पीकर बंद करावेत आणि त्यांच्या घरासमोरील पिठाच्या गिरण्या हटवाव्यात अशी लेखी तक्रार संबंधित कार्यालयात दिली होती। परंतु त्यांच्या या तक्रारीचा सरपंच व त्यांचे कार्यकर्ते राग धरून बसले। दैनिक कामासाठी ज्ञानेश्वरी अंजान या आमराईत कैऱ्या आणण्यासाठी गेल्या असता आधीपासूनच दबा धरून बसलेल्या सरपंच आणि इतर 10 पुरुषांनी त्यांना घेरले। त्यानंतर रबरी पाईप, लाकडी दांडका, फायटरने त्यांच्या पाठीत, मानेला, पोटऱ्यांवर अमानुष मारहाण केली। यावेळी महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत पुन्हा तक्रार केलीस तर खलास करू अशी धमकीही देण्यात आली। मारहाण इतकी जबर होती की त्यांच्या शरीरावर काळे निळे व्रण पडले असून त्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत। या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावरून संतप्त प्रतिक्रिया दिली। त्यांनी विचारलं की सरपंच आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी एका वकील असलेल्या महिलेला इतक्या निर्गुण पद्धतीने मारहाण केली, त्यामागे कोणाचा आश्रय आहे आणि अशा लोकांचं गावातील राजकारण कसं असेल? त्यांनी बीड जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वकील संघाकडे या प्रकरणात लक्ष घालण्याची मागणी केली। या प्रकरणी युसुफ वडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपींची नावे पुढील प्रमाणे आहेत: रघुनाथ अंजान, सुधाकर रघुनाथ अंजान, राजकुमार ज्ञानोबा मुंडे, कृष्णा ज्ञानोबा मुंडे, ज्ञानोबा बबरुवान रपकाळ, नवनाथ ज्ञानेश्वर जाधव, मृत्युंजय पांडुरंग अंजान, अंकुश बाबूराव अंजान, सुधीर राजाभाऊ मुंडे, नवनाथ दगडू मोरे, सर्वजण राहणार सेनगाव, तालुका अंबाजोगाई, जिल्हा बीड। या सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलीस तपास सुरू आहे। मात्र एवढ्या गंभीर प्रकरणानंतरही काही आरोपी फरार असल्याची माहिती समोर येत आहे। ही घटना केवळ एका महिलेला मारहाण करण्यापुरती मर्यादित नाही। ही घटना दर्शवते की गाव पातळीवर सत्ता असलेल्या लोकांकडून सामान्य नागरिकांवर कोणत्या प्रकारे अन्याय केला जातो। विशेषतः ही महिला एक वकील असूनही तिला सरपंच आणि कार्यकर्त्यांनी खुलेआम मारहाण केली। यावरून कायदा व सुव्यवस्थेच्या स्थितीबद्दल प्रश्न उपस्थित होतो। अनेकांनी सोशल मीडियावर यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत बीडची तुलना एकेकाळी गुंडगिरीसाठी प्रसिद्ध असलेल्या बिहारशी केली गेली आहे। गावातील महिला सुरक्षित नाहीत, कायदा धाब्यावर बसवणारे सरपंच खुलेआम गुन्हे करत आहेत आणि पोलीस कारवाई संदर्भात संथगतीने काम करत आहेत। हे सगळं अत्यंत गंभीर आहे। या घटनेनंतर वकील संघटनांनी या प्रकरणात तात्काळ न्यायालयीन हस्तक्षेपाची मागणी केली आहे। वकील महिला असल्याने न्यायालयीन व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित होतो। जर एक वकील महिला सुरक्षित नाही तर इतर सामान्य महिलांचं काय? आरोपींवर तात्काळ अटकेची कारवाई करावी, पीडित वकील महिलेला सरकारी संरक्षण द्यावे, गावच्या सरपंचाला निलंबित करावे आणि पंचायतीवर कार्यवाही करावी। पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची भूमिका तपासून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी। घटनेनंतर या सर्व मागण्या आता पुढे येत आहेत। मित्रांनो, एका वकील महिलेच्या हक्कासाठीचा लढा आता संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रश्न बनलाय। लाऊडस्पीकरचा आवाज कमी करा एवढी साधी मागणी करणाऱ्या एका महिलेवर 10 जणांनी मिळून केलेली क्रूर मारहाण कायदा आणि सुव्यवस्थेचा पाया जर गावातच ढासळला तर मग शहरात सुरक्षिततेची अपेक्षा तरी कशी ठेवायची? पोलिसांची भूमिका, राजकीय दबाव आणि आरोपींना मिळणाऱ्या पाठिंब्याबाबत अजूनही अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत। तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणात खरंच न्याय मिळेल का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा।
अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोल बिंदास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।